कोण माझ्या वानराला खातय आणि मग विचार करतायत रामचंद्र. सुग्रीवाने बिभीषण अंगदादी वानरगण स्वस्थ करोनी अंतकरण माझे वचन परिसावे. रामचंद्र मोठ्या मोठ्या वानराला बोलू लागले, ए अरे घाबरू नका. सुग्रीव, अंगद, बाकीची थोर थोर मंडळी जरा विचार करा. माझं वचन, माझं बोलणं नीट ऐका. इथंच म्हणत नाहीत बरं का, नीट ऐका. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. आता ऐके सावधान, आता ऐके सावधान. आणि आपल्या इथंही म्हणतात सावध ऐके, सावध ऐके. ऐका, कशासाठी ऐका. भेने पळती वानरगण त्यासी द्यावे अभयदान मायावी राक्षस दारुण येतो धावून आकाशी. रामचंद्र सांगू लागले मोठ्या मोठ्या वानरांना, ऐका, पुढे समोर मायावी राक्षस येत आहे. रामचंद्र सगळे म्हणतात ज्ञानी. आता या वहीमध्ये काय सांगितलं, पुढे राक्षस येत आहे. रामानं ओळखीलं का हनुमंताला? रामानं ओळखीलं का? आणि जर ओळखीलं असतं तर राक्षस म्हणले नसते. पुढे राक्षस येत आहे, मायावी येत आहे, माझ्या वानराला संकट येत आहे, त्यांना माझ्या राक्षसाला अभयदान द्या. काय कारण आहे पुढे सांगेल, नंतर ऐका. रूप धरोनी ढिसाळ जैसा दिसे अग्नि कल्लोळ मारू आला गोळांगुळ रूपे विशाळ भासती. मोठं लट अवाढव्य रूप धारण केलेलं आहे. माझी वानर मंडळी बसलेली आहे, यांच्याकडे धावत येत आहे आणि त्यांना मारण्याचा तो प्रयत्न करणार आहे. रामचंद्र हनुमंताला बघितल्यानंतर मनाचे संकल्प आणि विकल्प हे रामाचे नाहीत, हे तुमच्या आमच्यासाठी आहे. माणूस म्हणलं की एकदा संकल्प करतोय आणि एकदा विकल्प करतोय, याच्याबद्दल बोलायलेत. रामाला मारुती कळाला, रामाला मारुती कळाला नाही असं नाही, परंतु नाथांनी सांगितलंय मानवाच्या कसे कसे संकल्प आणि विकल्प तयार होतात. रामचंद्र विकल्पाची भाषा बोलतायत. भेडसावी तसे सर्वांशी पळवी तसे वानरांशी बाणी निवटीन मी आसी निमेषार्धेसी सत्वर. हा राक्षस माया करून येत आहे, माझ्या वानरांना नका भेडसावीत आहे. अरे त्याची काय विषात, मी इथं असताना एका क्षणात मी त्याला खलास करीन आणि माझ्या सगळ्या मंडळीला या राजसा मी सांभाळील. रामाचं म्हणणं. कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढील सूचक अच्युत महाराज नागपिंपरे, वाचक बालासाहेब गीते सफदराबाद. गीते महाराज नाहीत का? बालासाहेब गीते. ऐका, दिनांक 30/3/2025 गुढीपाडवा या दिवशी संध्याकाळी येल्डा येथे दणदणीत लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व वाचक वक्ते व श्रोत्यांना विनंती आहे. धन्यवाद. संध्याकाळी हो आहे ना. पन्नास. हरी हरी पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. सवे बाळमुची
डोंगर जय झालीचे काल अग्नी रुद्र रूप धरून भयंकर ते सत्वर पावला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बालासाहेब महाराज मागची ओवी घ्या मागची. सोबोनिया श्रीरामचंद्र करावा जर संवार चापी सजिता शरत व कपिंद्र वळखिला. संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवलया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जेने केला हा विस्तार नामा तयाचा किंकर. असो म्हणून तुम्ही आम्ही एकत्रित आहेत. पण कथेचा परिहार आहे की माझे जे सखे आलेत माझ्यासाठी त्यांना हा राक्षस आलाय मारण्यासाठी आलाय म्हणून भगवंतानं बाण धनुष्य घेतलाय हातात. सवे बाण पुची डोंगर जय साधीचे काल अग्नी रुद्र रूप धरून भयंकर ते सत्वर पावला. आणि रौद्र रूप त्या हनुमंताचं कसं 21x40 कोस उंच लांब आणि 20 कोस उंच आणि त्याच्यापेक्षा हनुमंताचं स्वरूप मोठं असा आवाज ढव्य पर्वत येत असताना राक्षस म्हणले देव अगोदर एका बाणानं खलास करीन म्हणले देव अगोदर पण बाण सोडला नाही हातात बाण धनुष्य घेतलाय. सैन्याच मेळ कारिगिरी ठेवली पृथ्वीवरी नमया कपे केशरे वानर भार चालिला. आणि एवढ्यात ओळखलं अरे हे तो माझा सखा आहे हनुमंत आहे म्हणून हनुमंत आले पर्वत टेकलाय म्हणून म्हणा रामचंद्र भगवान की जय अशी गर्जना केली. हनुमंतानं पर्वत टेकला आणि देवाच्या दर्शनाला निघाले हनुमंत. केम सांगावे भरताशे उठविन या सोमित्राशी निजावले रावणाशी अविद्याशी शीघ्र ये. आणि भरतानं जो बाण दिलेला होता ज्या बाणावर पर्वतात सगट हनुमंतराय बसून आलते तो बाण हनुमंताला प्रदक्षिणा घातली आणि समोर हनुमंताच्या बाण उभा राहिला आणि हनुमंतराय सांगू लागले त्याला की भरताला आनंदाची बातमी सांगा मी इथं सुखरूप पोहोचलो आणि आता लक्ष्मणाला उठवील आणि सुखानं तुमच्या भेटीला येऊ. भरत बाण करोनी आनमन गगना उसळला झाले आदक्षिण न लागता. हनुमंताची अशी आज्ञा घेतली तोपर्यंत बाण हनुमंताच्या पुढे उभा होता. दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली आणि आकाशपंताला एवढा निरोप घेतला आणि आकाशपंताला बाण निघून गेला. बोळविता भरत बाणा अशी बाण उसळला गगनाशी जो तुळपी आकाशी तिने वेगेशी चालिला. कारण हनुमंताची आज्ञा घेतली आणि बोळवण केली त्या बाणाच्या अशा शब्द रूपानं आणि ज्या वेळेला आकाशात विजय सारखा बाण गेला आणि भरताच्या भात्यात जाऊन निरोप सांगून शांत झाला. डोंगर जैसा दिश रत्नकार ठेवोनी मेळीकारी सत्वर दर्शना कपिंद्र चालिला. मग त्या बाणाची बोळवण केली बाण निघून गेला भरताच्या भात्यात. पण इकडं तो पर्वत हनुमंतानं टेकला आणि आपल्या सख्या स्वामीचं रामाचं दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय निघाले. कसे निघाले काय बोलतात ऐका. पुढती पुढती करी नमना हो नमना सुग्रीवा विभीषण अंगद मेला. आणि हनुमंतानं हात जोडे सुग्रीवाचं दर्शन घेतलं. नळ नीळ गज गवाक्ष ही सगळी मंडळी आपल्या दर्शनात घेऊन रामाच्या दर्शनाला सगळे निघाले. नीळ जामिवंत नमिला उत्पत्ती समस्त हो याती विनेत काय बोलत कपिंद्र. आणि दर्शन तर सगळ्यांचं घेतलंय पण राम पुढे
सगळी मंडळी रामाच्या दर्शनाला निघाली आणि काय बोलू लागले नम्रतेनं, थोडा तरी गर्व आहे का? मी एवढं मोठा पर्वत आणला, दिव्य औषधी आणल्या, मी एवढं काम केलं. अजिबात गर्व नाही. दर्शन सर्वांचं. मज विलंब लागला तेथ विघ्ने उठले बहुत, औषधी आचारी पर्वत वेडा निश्चित लावी आणि सांगू लागले हनुमंतराय, देवा देवा, गेलो पर्वतावर पण मला दिव्य औषधी गवसत नव्हत्या, चकवा देत होत्या, मला कळत नव्हत्या. म्हणून अशा प्रकारची तुम्ही जशी बुद्धी दिली तसा पर्वतच घेऊन आलो, माफ करा, उशीर झाला. पुंडली कवळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरी. पुढील सूचक हरिभाऊ पोईनकर. राडकर महाराज कुठे आहेत? पर्व महाराज राडकर, पर्व महाराज राडकर, पळत या लवकर. पर्व महाराज राडकर, पळत या, बसा लवकर. नामानं सांगा, पटकून बसा. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. शक्ती झाली प्रतिहाता काहीच नाटवे मत, बहुत चुकर झालो त्यात मग रघुनाथ स्मरेरा. पुंडलिका गौरी विठ्ठल नामदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. शक्ती झाली प्रतिहात काहीच नाटवे मत, बहुत चुकुर झालो येत मग रघुनाथ स्मरेला. ग्रंथ करते गावबा महाराज हातच्या हनुमंतराया म्हणून लागले. मला काहीच बुद्धी चालना नाही गेली, काहीच मला विचार चालना नाही गेला म्हणून लागले. मला हंकार आलेला होता, मी पर्वत आणतो म्हणून, त्याच्यात मी अडकलो म्हणून लागले. माझी बुद्धी चालना नाही गेली म्हणून लागले. मग काय करावं म्हणून लागले. मग मला बुद्धी आठवली, रामाचं भजन केलं म्हणून लागले आणि पुन्हा निघालो म्हणून लागले. अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिदली खडतर, समूळ उपटो डोंगर मग सत्वर चालिरो. त्यावेळेस काय केलं म्हणजे राम रामाचं भजन केलं, प्रभु रामचंद्र भगवान म्हणलो म्हणले. पुन्हा काय केलं, पर्वताला तिकडे हात दिला म्हणले आणि शेपटाचा आडा टाकला, मुळा सहित उपटून निघाल. मार्गी येता सत्वर आचार्य वर्तले त्वर, बाण पातरा वेग उत्तर अति सुंदर. काय झालं म्हणजे निघालो, तातडीने निघालो म्हणजे लक्ष्मणाला उठण्यासाठी म्हणला. पुन्हा काय मार इकून काय निघता निघता काय राम राम अंकित बाण आला म्हण लागले. मग राम अंकित बाण आल्यावर त्या बाणाच्या आज्ञेने खाली गेलो म्हण लागले. पाणी राम नाम देखता अति विस्मय झाला चित्ता, नामी अनुसरणी तत्वता गेला रघुनाथ रावणास्पना संगे. त्यावेळेस काय झालं म्हणजे बाण राम 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 म्हणजे हे लोखंडाचा बाण आहे, राम राम करते. चित्ताला आश्चर्य वाटले म्हण लागले, विश्वास ठेवला म्हण लागले. त्या बाणा संघ म्हणजे खाली गेलो. मी आविकी पर खैर मरकट नेने विचार, बुरविले अंतर गेलो सत्वर बाणा मी संगे. माकड आहे म्हणजे पाला खाणार आहे, पामर आहे म्हणजे मला ज्ञान नाही म्हण लागले. मी बाणाला भुललो म्हणजे बाणा संघ गेलो म्हणजे. नामी चित्त वेदना पाहिनी जा कार्याचा आठावा नाही, पुढे अपूर्व देखील काही ते तुझ्या पायी निवेदू. काय म्हण गेलो म्हण लागले, मला ज्ञान काय नाही म्हणजे मला कुठं कार्य करायचं काय करायचं हे समजा विसरून गेलो. बाणा सवे पर्वता सहित आलो नंदी
देखिला बंधू भरत जैसा मूर्ती म्हणता श्रीरामचंद्र. त्यावेळेस म्हणजे बाणा संकट म्हणजे पाहायच्या गेलो नंदीगराम गेलो म्हणजे जसा राम आहे तसा हे भरत बघितला मन लागले त्याच्यातच मी गुंतलो मन लागले. राम ब्रह्मे ब्रह्मरे माझे चित्त क्रोधावेश आराध्यथ सौमित्र सांडोनी त्वरित येत्या रघुनाथ खाला. त्यावेळेस काय झालं म्हणले मला ज्ञान नाही मरकट आहे मन लागले मी उदट बोललो म्हणजे काय बोललो मन लागले राम म्हणजे राम समजून भारताला बोललो. अविचारी मी वानर बोर बोरिरो खडतर अति तिखट वाग वस्त्र जी रघुवीर क्षमा करो. क्षमा करू म्हणजे काय मन लागले मला विचार नाही बुद्धी नाही ज्ञान नाही मन लागले मी खरतट बोललो म्हणजे मला क्षमा करा. भरत प्रेम अद्भुत डोमले से चित्त देह गेहन सांभाळित प्रेमे डुलत सर्वदा. बरंच कसं आहे म्हणले नंदीगराम म्हणजे सदुनीच म्हणजे राम राम भरणामध्ये म्हणजे रामाच्या चिंता नाही म्हणजे त्याच्यात ह्याच्यामध्ये गेल्यावर मन लागले हे वरक्ष असते म्हणजे शिळा असतात हे गवा सुद्धा राम राम करीत होतो म्हणजे. धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा. धन्य धन्य भरत आहे मन लागले धन्य धन्य भारताचं भजन आहे धन्य भारताचं ज्ञान आहे धन्य म्हणजे सदून रात्रंदिवस म्हणजे एकच चिंतन राम भरणाचं. पुंडरिकावर विठोरा श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. पुढील वाचक अनिल साहेब शिंदे आणि सूचक आमच्या गावचे दादा महाराज शिंदे. जर कोणी वाचक सूचक राहिला असलं तर त्याची इकडे येऊन नोंद द्या. सगळ्याला सेवा द्यायला जाईल. एकही माणूस बगर सेवाचं इथून जाणार नाही. हरी हरी पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हरी हरी. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामचिद्वन सेवी सर्वदा. ग्रंथ करते गावबा बाबा जनार्दन स्वामीला शरण जाऊन कथेला परिहार देऊ लागलेले आणि प्रभू रामचंद्र हनुमंत बाबा सांगू लागले धन्य धन्य असणारा तो भरत राजा आहे. खरोखर असणारं त्या राजा भरताचं करावं तितकं कौतुक या ठिकाणी कमी आहे. आपण खूपच असणार या ठिकाणी कमी पडतो म्हणून धन्यता राजा भरताला देऊ लागलेली आहेत. धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्वे कर्मी. मग सर्व कर्मी असा असणार भगवान प्रभू रामचंद्र आणि धन्य असणार राजा भरताचा भाव आहे. धन्य असणार त्या राजा भरताचं कार्य आहे आणि धन्य असणारा तो राजा भरत आहे. असं त्या राजा भरताला धन्यता देऊ लागलेली आहे. धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिळ धन्य सूर्यवंशी माळ विकाळ. धन्य 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 असणार त्या राजा भरताचं असणार कुळ आहे. धन्य असणार त्या राजा भरताचं शिळ कुळ सर्वस्व असणार राजा भरताचं धन्य आहे. गावबा बाबा सांगू लागलेली आहेत. भरत राम प्रेमा लोभला भरत रामे कोंदला भरत श्रीरामे गाला सबाय भरला श्रीराम. भरत असणार त्या ठिकाणी कोणती अवस्था झाली. भरताच्या अंतकरण असणार कुणीकडे लोपल्या गेले जेणेकरून की बंधुराज भगवान रामचंद्र परब्रह्म. मग या भगवंताच्याच नावामध्ये
राजा भरत त्या ठिकाणी असणार काय होऊन गेल्या एक रूप असणारी अवस्था झालेली. असं त्या भरताचं कुळबी असणारं धन्य आहे, राजा भरताचं शिळबी असणारं धन्य आहे, सर्वस्व असणारं राजा भरत आहे. गावबाचं बोलणं. भरत देखो राघवा मन लोभेल भरत भावा, भरते गिळला गवा दे भाव विसरलो. मग भगवान रामचंद्राला त्या ठिकाणी असणारं भरतानं पाहितलं आणि भरताला रामचंद्रानं पाहितलं. कोणची अवस्था झाली या ठिकाणी? राजा भरतानं आपलं सर्वस्व शरीर असणारं त्या ठिकाणी पणाला लावलेले, जेणेकरून की जितके दिवस वनवास तितके दिवस महाराज डोक्यावर पादुका धारण करून राजा भरतानं भगवंताचं कार्य त्या ठिकाणी केलं. मग गावबाबा सांगू लागले भक्ती करावं तर राजा भरतासारखी करावी, कार्य करावं तर राजा भरतासारखं करावं, आणि देव करून घ्यावा तो राजा भरतासारखा करावं, असं या ठिकाणी गावबाबा सांगू लागलेली आहे. नेत्रात भरत देखो राघवा मन लाभलो भरत भावा, भरती गिळलो आगवा दे भाव विसरलो. श्रुती श्रीमंताला या ठिकाणी गावबाबा सांगू लागले. काय सांगू लागले? सर्व जगाचा मायबाप भगवान रामचंद्र या ठिकाणी म्हणू लागले. खरोखर असणारं राजा भरतानं या ठिकाणी असणारं तन मन धन माझ्याशी असणारं अर्पण केलं, आणि खरोखर माझ्या बंधू राजा भरतानं मला या ठिकाणी आपलेस करून घेतलं. मला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं एक किंचित भर महाराज त्या ठिकाणी दूर ठेवलं नाही. मला राजा भरतानं या ठिकाणी आपल्या सानिध्यात करून घेतलं, असं रामचंद्र बोलू लागलेले आहे. देखता भरत प्रेम गहन, नेत्राची व्रती झाली क्षीण, देखणे पणे भरते जाण, माझे नयन व्यापिले. मग या ठिकाणी राजा भरताला पाहायला गेलं तर भगवान रामचंद्र म्हणू लागले माझे दोन्ही डोळे असणारे या ठिकाणी हे कसे झालेत? हे असणारे क्षीण त्या ठिकाणी झालेत, असं रामचंद्र या ठिकाणी बोलू लागले. ऐकता भरत कथा निरूपण, श्रवणी कोंदले श्रवण, नभ झाले शब्दायमान, अनाहत गहन लागले. अनाहत गहन लागले. मग हे भरताकडे असणारं पाहितलं, सर्व शरीर असणारं त्या ठिकाणी कसं झालं? आनंद भरित झालं, पण लागलीच असणारं त्या ठिकाणी भगवंताची अवस्था असणारं क्षीण अवस्था झाली. आणि तशी अवस्था झाल्यानंतर काय करू लागले? वाचा. साकता भरत प्रेम गोडी, रसना रसते ओसंडी, अद्वैत चवी गडबुडी, सप्रेम आवडी भरताची. साखता भरताची असणारी सप्रेम असणारी या ठिकाणी गोडी आहे. ती गोडी या ठिकाणी चाकता चाकता असणार, या जिभेला बी त्या ठिकाणी असणार काय झालं? आती असणारी गोडी लागली, असं या ठिकाणी सांगू लागले. घेता भरत भजन गंध, ग्राण विसरे गंधावबोध, ग्राणी कोंदला परमानंद, प्रेम मकरंद. मग राजा भरताचं या ठिकाणी नुसतं नाव मुखानं घेतलं की लागलीच म्हणले हे ग्रहण असणार त्या ठिकाणी कोंदून गेलं, आणि सर्व कार्य या ठिकाणी काय झालं? अवबोध अशी असणारी त्या ठिकाणी अवस्था झाली, असं बोलू लागलेली आहे. अवचट भरत संगी, वायू लागता अंगी, अंगत्व विसरलो त्रिजंगी, स्पर्शतांगी प्रेमे वायू. मग हा असणारा वायू त्या ठिकाणी असणार काय झाला? राजा भरताच्या सान्निध्यात असणार अंगाला असणार त्या ठिकाणी लागल्या गेला, आणि मी तोही त्या ठिकाणी असणार मी कोण आहे? वायू आहे का असणार? मी या ठिकाणी दुसरा कुणी आहे? सर्वस्व कार्याला त्या ठिकाणी विसरून गेलो, असं या ठिकाणी बोलू लागले. थांबा दादा, तुम्ही थांबा. पुढील वाचक कुंडलिक बडे महाराज.
काय म्हणला हो तुम्ही? बोल दिला म्हणून. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. आवचट भरत संगी वायू लागता अंगी. अंगत्व विसरलो निजांगे स्पर्शतांगे प्रेमी वायू. मग का बाबा या ठिकाणी सांगू लागले अवचट. या राजा भरताच्या अंगाला या ठिकाणी असणारं स्पर्श झालो आणि स्पर्श झाल्याबरोबर राजा भरताची जी अवस्था होती तसंच असणारं मला या ठिकाणी असणारं कार्य झालं आणि मी या ठिकाणी अंगत्वाला लागल्यामुळं मी सर्वच कार्य विसरलो असं या शब्दानं बोलू लागले. भरत प्रेमे मने भरले संकल्प विकल्पा. मुखले चंचल तो हरपले निस्वळ झाले प्रेमे भावे. दुमारवा मला समजलं नाही. भरत प्रेम मने भरले संकल्प विकल्पा. मुकले चंचलत्व हरपले निस्वळ झाले प्रेम भावे. राजा भरताला पाहितलं प्रेम असणार त्या ठिकाणी पाहितलं आणि मी काय झालो त्या ठिकाणी असणारं जे काही माझं कार्य करायचं होतं ते कार्याला या ठिकाणी विसरून गेलो. माझ्याकडे असणारं कोणती असणारी गोष्ट आली अवचट त्या ठिकाणी असणारा माझा संकल्प विकल्प जे होता ते त्या ठिकाणी असणारं विसरून गेलो. सर्व कार्य करायला मी असणार त्या ठिकाणी विसरून गेलो अशा शब्दानं बोलू लागले. नाटवे देह गेह भान नाटवे कार्याचे आठवण. नाटवे भरता भरतपण मज कपीशी कपीपण नाटवे. मग मी कोणतं कार्य करायला आलेलो होतो काय करायचं होतं ते कार्य करण्यासाठी असणार आठवच राहिलं नाही. मी सर्व कार्याला या ठिकाणी विसरून गेलो. एवढंच नव तर मी कोण आहे आणि मला काय करायचं होतं या कार्याला मला या ठिकाणी विसरून गेलो आणि माझी मलाच असणार या ठिकाणी मी वंचर आहे का मी कोण आहे या असा असणार या ठिकाणी विसरून गेलेलो आहे. भरते आकर्षिले व्रते मावळले उभयस. पूर्ती कैचा राम कैचा मारवती उर्मिलापती स्मरे को. राजा भरताकडे पाहितलं. राजा भरतानं सर्वस्व असणारी शक्ती बुद्धी माझी असणार या ठिकाणी काय झाली आकर्षित झाली. मग कोण राम आहे कोण लक्ष्मण आहे आणि कोण कोणाचं आहे हे सर्व असणार माझी त्या ठिकाणी असणार विसरून गेलो अशा शब्दानं बोलू लागले. ऐसा गोवेलो सर्व शक्ती मरकटने कार्य स्थिती उशीर लागला रघुपती. भगवंता ते मज करणे. मला त्या ठिकाणी असणार तशी गुंती पडली त्या ठिकाणी गोवून गेलो आणि काय करा भगवंता माझ्यावर कृपा करा दया करा अशा शब्दानं भक्तरूपी हनुमंत बाबा भगवान रामचंद्रला विनीत होऊन बोलू लागलेले आहेत. मनोने घातले लोटांगणा सदृढ माता धरले चरण. मज क्षमा करो रघुनंदना विवेकहीन मरकट. मी असणारा या ठिकाणी विवेकहीन असा असणारा मरकट आहे. मी का पाले खाणारा वंचर आहे माकड आहे. मला असणारा त्या ठिकाणी गोवून गेलो विसर पडला उशीर झाला. भगवंता प्रभू रामचंद्र एकच करा माझ्यावर दया करा माझ्यावर कृपा करा असं कोण हनुमंत बाबा त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन.
रामे नाटवे राम पण भरत संपूर्ण कोंदला. मग या ठिकाणी असणार हनुमंत बाबाचं बोलणं भगवान प्रभू रामचंद्रानं ऐकून घेतलं आणि कशी अवस्था झाली. भगवान प्रभू रामचंद्र मी कोण आहे, राम असणारे ते ठिकाणी राम या शब्दामुळे राजा भरताच्या गुणाला पाहून त्या ठिकाणी गुंतून गेले. आणि मी राम आहे का मी या ठिकाणी दुसरा कोण आहे. प्रभू रामचंद्रही त्या ठिकाणी त्यांच्या कार्याला गुंतून गेले. असं कार्य त्या ठिकाणी झालं. प्रेमे भुलला रघुनाथ पुढे देके भरात उठून लिंगो धावत प्रेमात भोत भरताचे. मग भगवान रामचंद्र त्या ठिकाणी असणार मायामध्ये असणारे गुंतून गेले. आणि गुंतून गेल्यानंतर महाराज पाले खाणाऱ्या माकडायला माया आहे, पाले खाणाऱ्या माकडायला. पण आपण अन्न खातो पण आपल्या माणसाला कसलीच माया राहील नाही. आपल्यापेक्षा कितीतरी महाराज हे मुख्य प्राणी बरे येतात. माया आपल्याकडे समधीच जळून खाक झाली. काय महाराज मज लागे कष्टलासी व्रते तपे सायासी उग्र कर्मे आचरलासी उपवासी मज लागी. भगवान रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंताला म्हणू लागलेले, ए हनुमंता माझ्यासाठी असणार किती 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 असणार तू या ठिकाणी कष्ट केलंस, किती किती असणार तू या ठिकाणी उपवास केलेस, तू माझ्यासाठी असणार सर्व शरीर या ठिकाणी असणार काय केलंस आठवून टाकलेलं आहेस. मग तुझ्या एका एका शब्दाचं वर्णन करायला गेलो तर मीही असणार या ठिकाणी काय होतोय कमी पडतोय. एवढं हनुमंता माझ्यासाठी असणार तू कष्ट केलेलं आहेस. अशा शब्दानं देवादिदेव भगवान रामचंद्र हनुमंताला म्हणू लागलेले आहेत. सांडे वलकलांभरण करे परिधा हारी उठी दोघे करो भोजन सुंदर सड्रासे राजान सांडे वलकलांभरण करे परिधान देवे वस्त्रे. कोणाला म्हणायचं ओटे दोघे करू भोजन सुंदर सड्रासे राजांनो सांडे हे वलकलांबरन करे परिधान दिव्य वस्त्रे. लागलीच असणार प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी हनुमंत बाबा म्हणू लागले, ए भगवंता उठा म्हणले. करे अभ्यांग मजाना सोडे जटांचे बंधन रत्न खचेत मुकुटाभरण सुंदर भूषणांगिकारे. राम कोणाला म्हणाले पुंडलिकावर धारे ठोल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र पुढील वाचक आमचे भागवत महाराज मांडसेलो आणि सूचक दिलीप महाराज होरकटे. इथं एकच आहे, आमचे वाचकाचा आवाज जरा घोगरा आहे, त्याच्यामुळं जरा जोरात वाजल्यावर गोड निघत आहे, हळून वाचलं की समजत नाही. आमचा वाचकच भारी तसा.
हरी पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. 91. करी अभंगे मज्जान सोडी जटाचे बंधन रत्ना खचित मुकुटाभरण सुंदर भूषण अंगीकारी. ग्रंथकर्ते गाव महाराज कथेचा प्रसंग सांगू लागले. कथेचा कथा भाग असा आहे. हनुमंतरायानं पर्वत ठेवल्यानंतर आणि रामाची गोष्ट सांगितल्यानंतर भरताची त्या ठिकाणी कथा सांगितल्यानंतर त्यांना वाटलं खरोखर त्या ठिकाणी कानानं भरत ऐकला, पण डोळ्यासमोर भरत दिसला त्याला. आणि भरत म्हणून त्या ठिकाणी काय केलं, हनुमंतरायाला मिठी घातली. भरत भावे कपीसी रामालिंगी हृदयेसी देखतांगद सुग्रीवासे प्रेम उत्कर्षी न संटे. हो, भरतालाच म्हणू लागले त्या ठिकाणी. भरत समजून हनुमंतरायाला म्हणू लागले, कारण हे जटा सोडून दे, वस्त्र अलंकार त्या ठिकाणी परिधान कर आणि भेट देऊन शिन म्हणू लागले. कारण कसं हनुमंतरायालाच म्हणू लागले, माझ्यासाठी पुष्कळ कष्ट केलंच बाबा भरतात वा, असं मनुष्य हनुमंतराय आलिंगन देऊन बोलू लागले. जुतपती सकळ वानर गण अवघे झाले मूर्छा पण भरत प्रेमे अति गण रघुनंदन भुलविला. हो, राजा सुग्रीव बिभीषण हे मूर्छायमान झाले का पहिल्याच वहीला. ते म्हणू लागले, एवढं प्रेम भावावर भावाचं आहे आणि आपण काय केलं हे मनामध्ये त्याच्या विचार येले आणि मूर्छित झाले. कशामुळं, हे रामाचं भरताचं भरत इथं आहे का नाही, तरी एवढं प्रेम आहे. हनुमंतरायाला मिठी मारली म्हणून आपल्या भावाला आपण काय केलं हे त्याच्या लक्षात आलं आणि सगळे मूर्छायमान झाले. सकळा टकमक झाली शब्दासी कुलपे पडली भरत प्रेम उलतली समाधी लागली सर्वासी. कारण सर्वांना टकमक लागलेली, सगळ्याला चिंता लागलेली आणि दोघं मूर्छित झालेले. त्याला अवस्थाच राहिली नाही कार्याची, कारण भावना त्या ठिकाणी भावविभूर झालेले आणि भावविभूर झाल्यानंतर कार्याची आठवण राहत नाही. तशी अवस्था दोघांची झाली. सगळे त्या ठिकाणी तटस्थ झालेले आहेत मंडळी. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित्त सत्वावस्था गिळोनी तेत काय बोलत रामासे. हो, बिभीषण सावध झाला म्हणजे त्यानं काय केलं, सत्व अवस्था गिळली. त्याला काय पाहिजे तर राज्य आहे ना, पुढे राज्य मिळायचंय, ती सत्व अवस्था गिळून टाकली. आणि बिभीषण सावध झाला आणि काय म्हणू लागला प्रभू रामचंद्राला, श्रीरामा पाये सावधान विसरोनिया रामायण आलेंगिला कपिनंदन कार्य आठवण तुझ नाही. बिभीषण म्हणू लागलेला आहे, कारण प्रभू रामचंद्र सावध व्हा. ते कोण आहेत, भरत नाही म्हणजे हनुमंतराय आहेत आणि आपल्याला काय कार्य करायचं या कार्याची तुम्हाला आठवण नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो हनुमंतरायाला बिभीषण प्रभू रामचंद्राला म्हणू लागला, भरत प्रेमे भुललासी भरत मनोनी कपिसी आलिंगोनी राहिलासे निज कार्यासी विसरोनिया. हो, निज कार्याला विसरला तर आपल्याला काय कार्य करायचे ती. भरत म्हणून भरताला त्या ठिकाणी हनुमंतरायाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन आपलं पुढे काय कार्य करायचं हे विसरून गेलात तुम्ही, असा बिभीषण प्रभू रामचंद्राला बोलू लागला. बिभीषणाचे वचन ऐकोनी हनुमान जाण सोयं झाला सावधान रघुनंदना विनवित. हो, बिभीषण कुणाला म्हणला, प्रभू रामचंद्राला. रामचंद्राला बोलला, पण हनुमंतराय सावध झाले आणि सावध होऊन प्रभू रामचंद्राला हनुमंतराय काय म्हणू लागले, स्वामी ऐके रघुनंदन भरत नवे हनुमान जान आलो पर्वत घेऊन औषधी गान जेते असती. हो, पुन्हा हनुमंतराय म्हणाले,
स्वामी सावध होऊन ऐका, भरत नाही, मी हनुमान वीर आहे, कारण पौरत घेऊन आलेलोय, औषधी भार त्या पुढचं कार्य करा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतराया प्रभू रामचंद्राला बोलू लागले. वेळे जाती प्रेमाची, वेळ नेणे कार्याची, गोष्टी सांगितली भरताची, तेने श्रीरामासी बोलला. हो, गावबा महाराज म्हणून आलेले आहेत, कारण प्रभू रामचंद्र म्हणले वेडी जाती प्रेमाची, गोष्टी सांगितली भरताची, आणि मनुष्य देव सुद्धा भुलला आणि कार्याची आठवण विसरून गेलो म्हणू लागले. माझं कार्य पुढे काय करायचंय हे विसरलो, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागले. पुंडलिका वरदे विठ्ठल. पुढील वाचण्यासाठी रजनीताई शिंदे आणि सांगण्यासाठी दादादेव भूदेव मुंगीचे आपले ते सांगण्यासाठी बसतील. जर कोणी सांगणार वाचणार राहिले असतील तर सांगा, आणखी भरपूर वाव येतात. हो ना, राहिला असलं कोणी चुकून तर, पण इथं येऊन सांगावं लागेल. भरपूर वय आहेत, आणखी बघा कोणी राहिलं असलं तर, वय भरपूर आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम. सांगितले 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 सांगितले. पुंडलिक वरद हरि विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाचा. भक्ती वेदे सोमित्र जान, पडिला से विसज्ञ, यासी करावे सावधान, रावण कंदन करावया. श्रीराम जय राम, जय जय राम, राम कृष्ण हरी. संत एकनाथ महाराज एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी अशा प्रभू रामचंद्रांचं चरित्र वर्णन करतायत. तद्वत कथेचा भाग आहे. भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा भव्य दिव्य असा हा शिलो येथील कार्यक्रम आहे. याच्यामध्ये असणार दोघही महाराज असणारे प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय हे प्रेमामध्ये अडकल्या गेलेले आहेत. प्रेमाची जाती अशीच असते मैबाप. प्रेमाचा माणूस भेटावा, कोण समोर आलं याचं भान राहत नसतं. म्हणून करता असणारं सुग्रीवाला असणारं त्या ठिकाणी जाग आली आणि सुग्रीव सुषेण वैद्यराजाला सांगतायत, अय वैद्यराजा, हे दोघं प्रेमाने असणारं त्या ठिकाणी बोधल्या गेलेले, हे प्रेमाने बांधल्या गेलेले आहेत. आपला बंधू लक्ष्मण विकट अवस्थेमध्ये पडलेला आहे. त्याला असणारं सावध करण्यासाठी मारुतीने पर्वत आणलेला आहे. औषधी शोधून घे. मार्कंट पाले खाईर, नेने कार्य कार्यांतर, भयभूत लाविलासे उशीर, रघुवीर मज करो. प्रभू रामचंद्राचा असणारा त्या ठिकाणी आणि हनुमंतरायाचा संवाद चालू होता. आणि अरे मी असणारा हनुमान आहे, भरत नाही. अशा प्रकारचा संवाद झाल्यावर हनुमंतरा एवढं मोठं कार्य केलंय मायबाप. साधं कार्य नाही. आमच्या सारख्याला हार आणि तोफा आणावं लागले असत्या रस्त्यावर उभा स्वागत करण्यासाठी. पण हनुमंतराय म्हणतात, अरे बाबा प्रभू, मला असणारा औषधी आणण्यासाठी पाठवला.
पण ते पाठवण्याला असणारा मला उशीर झाला रे. अरे उशीर होणं साहजिक आहे रे. आम्ही असणारे मायबाप पाले खाणारं वानर आहोत. आम्हाला कळतंय काय. असं कोणाचे शब्द आहेत महाराज? हनुमंताचे आहेत. आणि म्हणून करता रामायण असणारं ऐकायचं असतं. मारुती म्हटले नाहीत पण त्यानं पर्वत आणलाय. लक्ष्मण आता लवकर उठवायचाय. अरे जा, मी होतो म्हणून बरं झालं, मी आहे म्हणून सगळं चालतंय. मारुती तसं म्हटले नाही. आता स्वतःला मरकट म्हणले, स्वतःला माकड म्हणले. महाराज मीपणा चालत नसतो आणि परमार्थामध्ये मीपणा कधीही चालत नसतो. माऊली सांगतात ना, हे तुम्ही केलंय ना बाबा, सगळं मान्य आहे त्याला, तुम्ही केलं आहे हे मान्य आहे, पण मीच केलंय असं म्हणू नका. आणि मीच केलंय असं जर म्हणत असताल तर केलेल्या कामात तुम्ही अडकल्या जात असतात. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, आईसे जाणे जाणी तले तो सुटला गा. म्हणून मारुती म्हणले उशीर झाला बाबा, मी माकड आहे, क्षमा करा. ऐसे बोलो नि हनुमंत चरणा लागला त्वरित, सावध हो निरगुणात काय बोलईत कपिसी. हो, असं हनुमंताचं वचन ऐकलं आणि देव कोणालाही सावध व्हायला अडा नाहीये मायबाप. देव कोणालाही सावध होतो का? तुम्हा आम्हाला देव सावध होत असतो का? एकदाही नाही. अरे हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे ते संताचे पाय. संताशिवाय देव प्राप्ती होत नसते. हनुमंतानी देवाला असणारं जागृत केलं आणि प्रभूला नमस्कार केला. आणि काय बोलू लागले? ऐकता भरत गोष्टी प्रेम उथळले पोटी, हो हो, काही न देखो दृष्टी तुझची मिठी घातली. हनुमंता कथाच तशी सांगितलीस रे तो. हुबेहूब कथा सांगितली, जसं की त्या भरताचं चरित्र सांगितल्यावर साक्षात कथेत भरतच उभा राहिला. अशी अवस्था माझी झाली. आणि अरे भरत असणारा समजलो रे मी. कथेमध्ये भरत आला रे तुझ्या प्रेमानं. आणि आमच्या भावांचं असं प्रेमच आहे. त्या प्रेमाच्या बांधिलकीमध्ये मी कोण आहे हे ओळखू शकलो नाही रे हनुमंता. हा भ्रम भरत प्रेमे भुलला, मी म्हणे भरत आला. भला मनोनी कपी अलिंगला, भलच पेला हनुमंते. असं झालं रे माझं. तो कथा सांगितली भरताची आणि साक्षात डोळ्यासमोर माझ्या भरतच आला रे. आणि भरत तसा आल्यामुळं मला भरतच वाटायला. आणि मी भरत समजून तुलाच मिठी असणारी घातली. तुलाच म्हणू लागलो, आता हे काढ वलकळांबर, हे बांधलेले केस सोड, हे असणारं वलकळांबर काढून टाक, षड्रासन भोजन आपण जेवण करू, असं मी म्हणलो रे बाबा. भरतच समजलं तुला. पण बरं झालं मी भरताच्याच चरित्रामध्ये गुंग होतो. भलाचे तविला हनुमंते. बरं झालं जाग केलंस रे हनुमंता. ब्रह्मदिकान करवती, ऐसे कर्म निश्चिती. त्वा सादिली मारुती, निमिष गती न लागता. काय सांगावर? केलेल्या कामाचे माणसानं उपकार केले पाहिजेत. उपकाराची फेड माणसाने उपकारानं केली पाहिजे. उपकाराची फेड अपकारानं कधी करू नये. हनुमंतरायाचे उपकारच प्रभूवार. आणि म्हणून म्हणले प्रभू ब्रह्मदेवाला होणार नाहीत असे काम हनुमंता तू केलंस रे. काय सांगू? तुझ्या उपकारा तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा. वाचा खुंटली सर्वथा, काही तत्वता न बोलवे. काहीच बोलणं होत नाही माझ्याच्याने. कारण तू एवढे मोठे उपकार केलेस. मी ऋणी झालो म्हणजे मी एका तुझ्या कामाचा प्रेमाचा कर्जदार झालो. कर्जदार. आणि कर्ज असणार हे ऋण माझ्याकडून हनुमंता फिटत नाही. कर्माची कथा काय सांगो हनुमंता. सीता शुद्धीची कथा ऐकता चित्त चळकाप. काय सांगावं हनुमंता? तो केलेल्या कार्याची एक जर पावती काढली ना मी तर माझं हे चित्त आहे ना ठर्र कापतंय रे हनुमंता. अरे सीता शुद्धीच्या वेळेस तर साधा प्रसंग नव्हता. तो आता सगळ्यांनी ऐकलेला आहे म्हणून कशाला सांगायचा आहे? बोला आता. इंद्रचित्त वाधा लागी सांग, वा ओढविले सर्वांग. ते गोष्टी ऐकता सवेग, होते उद्योग चित्ताशी. उद्योग होतो चिंताशी. असं करमत नाही. करमत आपल्यावर बघा
एखादा कुठंतरी मरणाचा प्रसंग आलेला असावा आणि त्या मरणाच्या संकटातून आपण सुखरूप बाहेर यावं, पुन्हा पुन्हा ते प्रसंग आपण आठवावा. कसं झालं वायरला चिटकलतो मिळतोच की मी, असा प्रसंग जर सुटकून घरी आल्यावर बी जर ऐकलं तरी चित्त कसं स्थिर होत नाही, उदास असतं, होत असतं. त्याप्रमाणे प्रभू म्हणतात इंद्रजिताच्या वधाच्या वेळेस हनुमंता त्या लक्ष्मणाला तळ हातावर घेतलंस रे आणि ढगापर्यंत जाऊन त्या इंद्रजिताचा घात केला असता. असे कार्य महान केलेले श्री माझ्या हनुमंता. एकाएकी उपकार उत्तीर्ण जीवेन होई जे कपिनंदन सर्वस्वी आपण ऋण संपूर्ण मी तुझा. बस नाही फिटणार नाही. एका उपकाराची जर तुझ्या कथा सांगितली ना, काय कथा आहे महाराज, काय उपकार आहेत हनुमंताचे. बघा आता आपण ऐकत नाही येत, नाही तर आता 54वा अध्याय वाचा तुम्ही. 54वा अध्याय ऐका, ह्याच युद्धकांडातला आता 54वा अध्याय ऐका तुम्ही. चंद्रसेनेला कसं कसं फसवलं, कसं कसं प्रभू रामचंद्राला हनुमंताने त्या संकटातून सोडलं, म्हणून एका उपकारासाठी तुझे ऋण मी असताना फेडू शकत नाही मारुती. काही न बोलवे सर्वथा मनोनी चरणी ठेविला माता. हो वारोनी तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. उपकार आपल्याच्याने फेटत नसतात ना, तेव्हा महाराज असणार पाय धरावं लागत असतात. बस बाबा ह्याच्यापेक्षा मी काही करू शकत नाही. 2 हस्त आणि 3रं मस्तक, याच्यापेक्षा आपण काही करू शकत नाही ना. म्हणून प्रभूला वाटलं हनुमंताच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं, म्हणून प्रभू पाया पडायला गेल्याबरोबर माझा मारुती बुद्धिमता वरिष्ठम अलगत धरलं प्रभूला. राम मारुती व्रतांत देखता झाला स्मित. सुषेण वैद्यराज तेत त्यासी बोलत सुग्रीव. रामाचा आणि हनुमंताचा संवाद चालू आहे, पण इकडं तळमळ चाललेले महाराज. कवा उरकत की कवा होतय की. म्हणून करता असतार सुषेण महाराजाला वाटलं होतं रावण कटल्यावर कवा राजगादीवर बसेन की, म्हणून असताना सावध सुषेण होता. सावध सुषेण आपला सावध असणारा त्या ठिकाणी विभीषण सुग्रीव आणि काय म्हणू लागले असणारे सुषेणाला. हे दोघेही प्रेमे बोधले निज कार्या ते विसरले. आपण जाओ वहिले औषधी भार शोधावे. बघा महाराज, सत्याच्या पुढं कोण कोणाला काय म्हणेल हे सांगता येत नसतं बरं का. आणि म्हणून असणार काय म्हणतात सुषेण वैद्य राजा सुग्रीव राजा, अरे हे दोघं प्रेमाने गुंतून गेलेत हे, आणि ह्याचं प्रेम बाजूला राहिलं, पण आपण कार्य काय करावं. विशल्य होय लक्ष्मणा ते कार्या साधी सुषणा मनोनी चांगला लागला चरणा कार्य साधना साधावे. हो म्हणून करता असणार बाबा हे दोघं गप्पा मारीत बसलेत. बरं ह्याचं काही काम आहे का आता? हनुमंताचं तरी काही काम आहे इथं का रामाचं तरी? त्याच्या म्हणण्याचा भाग आहे बरं का. हनुमंत ते दोघं बसू दे बोलत तिकडच म्हणला, काही हरकत नाही. आपला लक्ष्मण कसा सावध होईल याचं कार्य असणार तू पार पाड असं बोलू लागले. ऐकोनी सुग्रीव उत्तर सुषेण निघाला सत्वर. सकळ वानराचा भार पर्वत शिखर वळंगले. बस आणि मग काय महाराज सोडू म्हणले ह्यांना, दे सोडून हे रामायणाला विसरून गेलेत म्हणला. काय करतो तू असणार त्या ठिकाणी औषधी शोधण्यासाठी जाय. सुषेण वैद्यराज औषधी शोधण्यासाठी वानरांचा भार घेऊन गेले. पुढं वानर कसे कसे पर्वतावर खेळतात ते आपण पुढच्या ओळीमध्ये ऐकू. आता डायरेक्ट आता सवे वानरांचा भार सुषेण वैद्यराज सत्वर. 15 सवे वानरांचा भार सुषेण वैद्यराज सत्वर. वळंगले पर्वत शिखर औषधी भार शोधावया. सगळ्या वानरांना असणारा घेतलेला आहे औषधी शोधण्यासाठी सुषेण वैद्यराज पर्वतावर.
अति दीर्घ पर्वत शिखर रे रमणीय गिरी कंदरे हो. जळे पूर्ण सरोवर कमळे मनोहर शोभती. आता पर्वतही महाराज ते पर्वतावर असणारं तळ होतं, सुंदर अशा प्रकारचं असणारं तर रम्य अशा प्रकारचं पर्वत आहे. तिथे असणारे झाड आहे, पाणी आहे, पाणी म्हणल्यावर झाडं आहेत आणि झाडं म्हणल्यावर झाडाला फुलं असणारच की हो. अगराची झाडे होता चंदन डोंगर बहकता बरं. चांबे पारिजात पर्वती बहुत पुष्प आता कोणाला माहिती आहे जात. बरं आहे सांगणारे बी आम्ही सहजच सांगायला, पण आम्ही शोध काही काढला नाही अजून, आम्हाला काही पत्ता लागला नाही. आग्राचं झाड कशाला म्हणते ते रामायणातच ऐकलं बाबा फक्त, नाही तर कुठं बघायला मिळाले आपल्याला. आणि तिकडं निघाले म्हणून इकडं सांगायचंय, नाही तर चला आग्राचे झाड असणारे फळ पुष्प असणारे भरपूर आहेत अशा प्रकारे सांगतात. सरोवरी करणी काय रे सरोवरी करणी काय रे सेविती निरंतर चकारे बर बर. पक्षी कुळे विचित्रे चौपेर किल आता ते सरोवर आहे महाराज. सरोवर म्हटल्याच्या नंतर पाणी आहे, पाणी म्हणल्यावर झाडं आहेत, झाडं म्हणल्यावर फुलं आहेत, फळाचे झाडं आहेत, फळं असतात, झाडं फळाचे असल्यामुळं फळं लागलेले आहेत आणि फळं असल्यामुळं पाणी असल्यामुळं पक्षी तिथं असणं काही नवल नाही. आताच आपल्याकडे राहिले नाहीत, काय झालं की काय की पत्ता नाही, पण तिथं होते म्हणले वा बोला. अतिरम्य पर्वत वानरे सैरा हिंडत बरोबर आहे. वैद्य राजते औषधी शोधित अतिवेगे. आता जे रिकामे होते त्याला काही काम नव्हतं, सरळ 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 फिरून येऊ लागले, कुणीकडे चक्रा मारून येऊ लागले वानर बाकीचे, पण सुशन वैद्यराजाकडे काम होतं, औषध शोधू लागले. स्मरोणीया रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन सुषेण वैद्य हरी खला. बस महाराज औषधी शोधित असताना सुशन वैद्यराज जाताना पर्वतावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम मनामध्ये भजन करीत होता. औषधीचं दर्शन झालं की एकदा मोठ्यानेच गजर केला महाराज. त्याने कोणता गजर केला? प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम एवढा गजर केला ना औषधी उपटली. राम नामे सत्वैरा पडोनी औषधी संभार नामाचा गजेर वानर भार चालेला. राम नामाचा गजर केला, औषधी असणारी सापडली, औषधी उपटली, खाली येऊस तर राम रामाचा गजर करू लागला. उतरवणे पृथ्वीत इथंच बिघडला. औषधी उतरू द्या. रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी ओतला. पर्वत औषधी घेतली बरं त्याने, औषधी घेतली, राम राम म्हणत असणारा पर्वत खाली उतरला. काय बुद्धीत पलट झाला त्याच्या, काय नाही की उतरता उतरताच म्हणला सापडली का नाही पट्याला औषधी. आता लक्ष्मणाला उठवणार. सकाळी सकाळी सकाळच्या पेपरला, लोकमतला, पुण्यनगरीला, लोकाशाला, दिव्य मराठीला सुषेण वैद्यराजांनी लक्ष्मण उठवला. हेडलाईन असणारी माझी पेपरला येणार असा गर्व केला. खाली उतरला, औषधीचं असणारं मिश्रण केलं, एकत्रित केली आणि लक्ष्मणाला जिथे शक्तिभेद झालता तिथे टाकली. पण परिणाम काय झाला महाराज? रस घालिता सतवैरा सावेदन विजी सौमित्र कशाला होईल? झाला चिंता तोर काही विचार पुरे. बस महाराज असणारी ती रस घेतला, ओतला, सर्व असणारी प्रक्रिया पूर्ण केली म्हणला. पण लक्ष्मण कुठं सावध झाला? आता काय आमची चूक आहे का त्याच्यात? लक्ष्मण असणारा का सावध झाला नसावा अशी चिंता असणारी त्या ठिकाणी सुषेण वैद्यराजाला पडली आणि काय बोलू लागला? ब्रह्मादी कानुलंग पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण म्हणू लागला की सावध लक्ष्मण अद्याप जाण होईना. काय करावं म्हणला बाबा? ब्रह्मादिकाला जेवढे कार्य करता येणार नाहीत एवढे सगळे प्रयत्न, काय धातू असतात, काय मिश्रण असतंय, हे औषधीचा सगळा कूट केला, सगळा रस केला, सगळं एकत्रित केलं म्हणला. माझ्याकडून काही चुकलेलं नसताना लक्ष्मण का सावध होत नाही? पुढील वाचक सुभाष मोठे महाराज हबप सकाळी आलेत पण आता नंबर लागला द्यायचा. सूचक देव बाप्पाच राहतील. कोणी राहिला असलं तर सांगा, आणखी वया भरपूर आहेत. किती झालं?
श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वल्गलो मितस्तता सुमित्रात उठविना. वाह वाह क्या बात है वाह. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरे वथा. सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वल्गलो मितस्तता सुमित्रात उठविना. औषधी असणाऱ्या लक्ष्मण बेळामध्ये असणाऱ्या लक्ष्मण शक्तीच्या आघातावर टाकलेल्या आहेत. पण लक्ष्मण सावध होत नाही ना. आता मग विचार करू लागला आता कसं जगाला तोंड दाखवावं. तिथं तर सगळा लक्ष्मण सकाळी रात्री पडला होता का. तेव्हा तर मोठ्यापणाने म्हणलं होतं रामा हनुमंताला औषधी आणायला एकदा पाठवा. हा पट्ट्या लक्ष्मणाला उठवतो असं 4 माणसात म्हणलं होतं. पण खाली मान घालायची वेळ आता आली माझ्यावर. ऐसे बोल बोलून पाठविला वायू नंदन महाविघ्नेची नोंद पर्वत जाणीला. असं बोलून मी उठवतो असं म्हणून मारुतीला पाठवलं. बरं मारुतीला एवढं सांगितलं आता गेलास तर सूर्योदयाच्या आत यायचं. सूर्योदयाच्या आत जर आलं तर मी लक्ष्मणाला उठवतो असं म्हणावलं होतं. मारुती पर्वत असताना घेऊन आलेला आहे. मग आता मी लक्ष्मण उठत नाही काय करावं. औषधी संभार सगळांगे पिळो वहिला घाईर संवतीला प्रवृत्ता झाला प्रयत्न. सुषेण वैद्यराज बोलतोय विचार करतोय मनातल्या मनामध्ये. सगळ्या औषधीचं मिश्रण केलेलं आहे. सगळ्या औषधीचं मिश्रण करून जिथे जखम झालेली आहे या जखमेवर टाकलेलं आहे. सगळं जखमेवर टाकून सुद्धा मी जेवढी प्रक्रिया करायची आहे तेवढी प्रक्रिया मी सगळी करून सुद्धा लक्ष्मण उठत नाही. काय चुकलं असावं. तरी वैद्य टिके झाले शास्त्र व्रता रचिले. बस शिष्टाचारा दूषणाले काय झाले मजन कळे. काय झालं असेल बरं. अरे मी सगळं केलंय आणि मी सगळं करून असताना लक्ष्मण उठत नाही म्हणजे डॉक्टरकीच्या पदव्या खोट्या असत्या का. हा पैसे देऊन डॉक्टरकीच्या पदव्या घेतलेल्या असतील का. वैद्यक असताना लटका असेल का. कारण शास्त्राने जे मिश्रण करायचं सांगितलंय ते सगळं मिश्रण शास्त्राप्रमाणे केलंय. मग शास्त्र खोटं असेल का. डॉक्टर खोटे असतील का. हे सगळं लटकं असेल का. माझं तर काही चुकलं नाही पण मला काही कळा नाही काय चुकलंय ते. नाही चुकले नाही पडिले अजिबात नाही. नाही अनुपान चुकले सांडले. धातू बरोबर आहेत अनुपान बरोबर आहे. क्रिया असणारी त्याची जे करायची असते तीही सगळी बरोबर आहे. औषधी सुद्धा बरोबर आहे. नाहीतर लबाड बोललो असतो. हायड वानरे म्हणलं असतं ह्याने भारा बांधून आणला होता ह्याच्यात त्याच औषधीत नाही तर असं म्हणलो असतो. पण बाबानं मेडिकलच सगळं आणून ठेवलं इथं. मग नेमकं काय झालं असेल. माझं तर काही चुकलं नाही पण नेमकं चुकलं कुठं असेल. काय झाले तर माझं कळे सर्वता धाव पावगार गुणाता शास्त्र संमता संरक्षी. इथं एक चूक झाली महाराज त्या सुषेणाची. सुषेण म्हणला काय चुकलं असेल ते चुकवा म्हणला. पण आसूचा बाबा म्हणला चुकलं तर चुकलं ना देवा जो मजा होय अनन्य शरण. पण केव्हा ज्या शरणांगताशी शरण्य जो शरण गेला का त्याला भगवान शरणांगताला शरण्य देत असतो. पण हे काय म्हणला माहिती का. धाव पावगा रघुनाथा
हा माझं चुकलं नाहीये, माझं जरी चुकलं असलं तरी पण बाबा मला नको सांभाळू म्हणला. कोणाला सांभाळ? शास्त्राला सांभाळ. शास्त्र चुकलंय म्हणला, त्याला सांभाळ कर देवा त्याचा. भक्ता जो भक्ता माझी चुडामणी बोलता झाला हसुणी सुसेना लक्ष्मणी अनुवाद. बाप्पा जे तुळशी रामायण आणले का पंढरपुराहून आपण, त्या तुळशी रामायणामध्ये असं वर्णन आलेलं आहे सुग्रीवास त्या सुशेनाचं, की सुशेन असा घामागरज झालाय. साधी बाब नाही ना, जिम्मेदारीची गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या जिम्मेदारीनं पाठविलेला मारुती होता. बिचाऱ्याला तिथं किती विघ्न आले असतील, त्या विघ्नाला तोंड सारून पाठीमाग सारून पर्वत घेऊन आलाय. आणि माझ्याच्याने आता लक्ष्मण उठत नाहीये. लाजीरवाणी गोष्ट आहे का नाही? घाम आलेला आहे सुशेनाला. आणि त्या सुशेन थरथरा कापू लागला. पण सुशेन कसा का असाना पण भक्त होता. आणि देवाला कळवाला येत नसतो. देव काय बाजूला नव्हता, लांब नव्हता देव. त्या सुशेनाकडे पाठ देऊन उभा होते देव. पण देव काही बोलले नाही होतं, कारण माणसं म्हणतात देव उदार आहे उदार आहे. अहो देव उदार नाहीयेच. देव कसा आहे माहिती का? घेसी तेव्हा देसी आईसा तू उदार अससे, पण संत उदार उदार भरले अनंत भांडार. माझ्या हनुमंतराय आले सुशेनाजवळ, ते देव पाहवलं नाही सुशेनाची अवस्था, म्हणून करता हनुमंताजवळ येऊन काय बोलू लागले. मत जाचे शास्त्राशी शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात जाचनी. आले महाराज. बुडते हे जन न देखावे डोळा. संताला हे बुडायलेलं देखवत नसतं, म्हणून तर महाराज पाया पडतात. नाही तर काय गरज आहे हो तुकोबारायाची? तुकोबाराय तुम्हाला पाया पडून सांगतात, लागोन या पाया विनवितो तुम्हासी कर टाळी बोला मुखी नाम. काय गरज आहे अशा महात्म्याला तुमच्या पाया पडायची? पण तुमचं हित झालं पाहिजे, अहित तुमचं झालं नाही पाहिजे. म्हणून संतांना कळवाळा असतो मै बाप. आणि हनुमंतरायाला तसाच कळवाळा आला आणि सांगितलं, सुशेना अरे बाबा चुकलास बर का, तुझं मत असणार चुकल्यालंय. अरे इथं देव बाजूला. काय देवाची ताकद आहे तुला माहिती का? अरे चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलावी ते हरिविना, देखवी ऐकवी तो एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. हीच ववी माऊलीने सांगितली, पण रामायणात हीच ववी बदल करून आली बघा. रामायणात ही वही आता मी म्हणतोय ती, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या देह हाले, हे जगाशी चालविता. जो वाचणारी फक्त ती ववी महाराज. या 54व्या अध्यायामध्ये ती ववी आहे, आळसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे 18ही पुराण हरीशी गाती. त्या शास्त्राला कशाला धरून बसलास? अरे ज्याच्या पुढे असणार त्या वेद जाणू गेला, तो पुढे मौनावला. त्याला कळालं नाही ह्या देवाची करामत, आणि तू काय त्या शास्त्राला धरून बसलास? काय कर? जेणे चिकित्सा पाहणी गेली, जेणे शास्त्रे बुजाविली, पुराणे वर्तो लागली, ज्याची चाली जाणून. महाराज वेदाला नाही कळला तो. वेदा नाही कळला अंत पार याचा, कान्हडा राजा पंढरीचा. शास्त्राला जमू दिलं नाही, शास्त्राला त्याची चाल कळलेली नाही, वेदाला तो असताना बळ जमलेला नाही. असा तो परमात्मा आहे, त्याचं काय कर? त्या विसरून रंगुनाथा स्वबुद्धी वंदक करिता, क्षीण पावला सिरता स्वकार्य न साधेचे. डॉक्टर सुद्धा, मोठे मोठे डॉक्टर सुद्धा रामायण वाचतेत.
मोठे मोठे डॉक्टर वाचते, डॉक्टर कसलाही असू द्या, प्रवेश करताना मोठाची मोठा डोक्या इतका अर्ध्या कमरा इतका विठ्ठलाचा फोटो दवाखान्यात आहे. स्वतःची डॉक्टर की स्वतःच्या जीवावर चालवत नाहीत. साहेब हे 50,000 रुपये घ्या, आमचा माणूस वाचवा. अरे आम्ही प्रयत्न करू, पण यश देणारा तो परमात्मा आहे. त्याच्या हातात असेल वाचवायचं तुम्हाला ना, तर तो वाचवील तुम्हाला. आणि त्याच्या पुढे तुझी चाल काय जमायची, त्याच्या परस्पर डॉक्टर की करायचा प्रयत्न करतो होय, एकदाही तुला जमणार नाही. म्हणून मी सांगतो ते कर. उगवता दिनमणी हरपे तत्काळ रजनी नक्षत्र चंद्र गगनी ठाकती होऊन खद्याता. सूर्य निघाल्याबरोबर ना जे संध्याकाळच्या चांद्र्या आणि चंद्र असतो ना, सूर्य निघाल्याबरोबर ते फिका पडत असतात. खगोल म्हणजे पूर्वी आता काही दिसणार बी हो, ती राजकीय होती ना पहिली. त्याला काजवी त्याला पाठीमागून उजेड असायचा, फक्त इतकं इतकुसाक. आणि चांद्र सूर्याची, त्या सूर्याची त्या असणाऱ्या ज्या चांदण्या आहेत का, त्याची अवस्था सूर्य निघाल्याबरोबर तशी होती, तसा देव असणारा आहे. देवी देखतार गुणात औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहत तुझे ते काय चाले. चंद्रसारी असणारे त्या ठिकाणी जसे फिके पडतात, त्या न्यायाप्रमाणे असणार महाराज हा देव पाहिल्याबरोबर ही औषधी जी आहे ना, ही औषधी असणारी त्याच्या पुढे फिकी पडली. औषधीची काय ताकद आहे होत्या, काय चालू शकते का औषधी देवाच्या पुढं? अरे ज्याने निर्माण केली त्याच्या पुढे ती काही करत असते का? अजिबात नाही. अरे औषधी जी आहे ना, प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर तिचं तेज तिनं संपवून टाकलेलं आहे. ऐसे न करावे आपण प्रार्थनिया रघुनंदन घ्यावे चरण तीर्थ मागून वाचल लक्ष्मण ते करी. म्हणून मी करीत बसू नका. या वळीचा अर्थ आपल्या गावरान भाषेत जर सांगायचा गेला ना, तर मी करायचं नाही. माणसं सहजच म्हणतात अरे मी आहे म्हणून बाजाराची पिशवी भरून येते, उपाशी मरतान उपाशी. संध्याकाळी जाऊन बघा, उद्या सकाळी तुमचं सगळं आटपाल्यावर तुम्ही एक पिशवी भरीत आणत होतात, नाही 2 पिशव्या भरून आल्या तर मला विचारा. अरे या जगात कोणाचं कोणा वाचून आडलं नाही हो. उग बगल चुमरीचं मुटका आपण देतो, माझ्याशिवाय काही चालत नाही म्हणून बगर चुमरीचा मुटका आपण देतो. अरे त्या देवाला विसरून जमत नसतं. विसरली तया थोर झाली हानी, देव झाला पाठी मोरा आणि नसते विघ्ने येती घरा. असली अवस्था करून घेऊ नकोस. त्या औषधीत प्रभूचं चरण तीर्थ घे. औषधी रसमज वेगी घालून चरणात रस देता सकळ दुःख निरसेला. बघ आपला अनुभव बघ. हनुमंतराय म्हणतात त्या औषधीनं तो मिश्रण केलेली, तिच्यात प्रभूचं चरण तीर्थ घे. तीर्थामध्ये फार ताकद असते, सांगायला वेळ नाहीये, पण चरण तीर्थ घे. त्या औषधीमध्ये त्या चरणाचं मिश्रण कर तीर्थाचं आणि लक्ष्मणाला दे. कसा लक्ष्मण उठत नाही ते मी बघतो, हे माझ्यावर सोडून दे, पण चरण तीर्थ तू असणार घे. हनुमंतराय सुषेण वैद्यराजाला बोलतात. कोणासी न कळे जनी नाम अमृत संजीवनी, तो प्रत्यक्ष सतानुदिनी निजाभिमानी कष्टाते. ही नामाची ताकद आहे. ही नामाची ताकद आहे महाराज. अरे कोणाला कळालं नाही नाम, पण नाम असणार त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर वाया कोण गेलंय असं महाराज? कोणीही गेलं नाही वाया. म्हणून करता नामाची श्रेष्ठता आहे. त्या नामापेक्षा असणार त्या ठिकाणी देवापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. पण साक्षात देव तुझ्या जवळ उभा आहे. आम्ही वैद्य मात्र प्रतिती देख दाऊ लागता निमेख तेनेची देख नाडिले. अरे हे झालं माणसाचं.
आम्ही असणारे वैद्यक, आम्ही आमचे मोठे आहेत, आमच्यासारखं कोणीच नाही. अरे मोठा डॉक्टर आहे मी, कशाचा देव आहे आणि कुठला देव आहे? माणसं नाही या कलियुगात विचारायला तयार झाले महाराज. बरं मी म्हणत नाही, देव स्वतः म्हणलेत. या कलियुगात लोक मलाच नाही म्हणायला लागलेत. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, हे आता बाहेर म्या कोंदिले, जगन्निथील माझे चेनी ओथिले, कैसे कर्म आड आले ते मीच नाही म्हणते, पण त्या देवाशिवाय काही चालत नाही, हनुमंतरायाचं म्हणणं आहे. सिद्धासी सिद्धी लाभ होता, अभिमान उठला वचता, तरी अवघेची गेले तत्वता, कष्टव्रताची ससिले. एखाद्याला जर सिद्धी एखादी जर प्राप्त झाली ना, तर महाराज असताना तिचा अभिमान तिला येत असतो. एखाद्याला एखादं असताना काही जर प्राप्त झालं तर त्याचा अभिमान येत असतो माणसाला. आणि देवाला फक्त तेवढाच जमत नाही. देवाला सगळं जमतंय, पण तिळभरी जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भार देवा. महाराज जे ज्ञानवान असेल, किती मोठा असेल, पंडित असेल, आणि त्याला जर अभिमान असेल ना, तर भावार्थ रामायणात, या रामायणात एक नाथबाबांनी उभी टाकली बघा ना. बघा या रामायणात अभिमानाची जाती पाही, साधू संतान मानी काही, ज्ञान गर्वे बुडाला तोहीन शुद्धी नव्हे तयाची, या भावार्थ रामायणात ववी सांगितलेले आहे. म्हणून अभिमान माणसाला नसावा, अभिमान रहित माणूस असावा. सर्व दुःखाच्या पदा प्राप्त झाल्या प्रल्हादा, नाम स्मरता सर्वदा, दुःख बाधाचे दिले. किती प्रयोग झाले होते हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी? 13 प्रयोग केले महाराज. प्रयोग सांगणार नाही मी तुम्हाला आता, पण 13 प्रयोग केले. परंतु 13 प्रयोगातून एकाही महत्त्वात असणाऱ्या प्रल्हादाला केसाला धक्का लागला नाही. ही कशाची ताकद आहे? ही नामाची ताकद आहे महाराज. नामाची. नाम एवढं श्रेष्ठ आहे ना, कधी घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या महाराज. माऊली हरिपटात सांगतात ना, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षे पाही उद्धरती. हरिपाठात आहे, पण माऊलीने ज्ञानेश्वरीत सांगितलंय, नाम यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम पावन वेधारती. माऊली म्हणली आंघोळ करायची गरज नाही. लोक लय चॅप्टर, लोक गेले नाथबाबाकडं. नाथबाबा, माऊली म्हणली आंघोळ नाही करताय, नाम घेतलं तरी जमतंय, तुमचं काय म्हणणं आहे? भावार्थ रामायणात नाथबाबांनी सांगितलं, नामाशी नाही विधी विधान, नामाशी नाही स्नान वंदन, आसनी शयनी जान, नाम पावन हरीचे. नाथबाबाला विचारलं, म्हणले नाही नाही, ह्या दोघावरचं नाही. म्हणले अजून एक जणाला विचारू. तुकोबारायाला विचारलं, काय मिळाय, नाव कुठेही घेता येते, अंतरुणावर झोपल्या झोपल्या घेता येते म्हण, आंघोळ नाही केली तरी जमते, असं या दोघांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुकोबाराय तर म्हणले, न लगे आंघोळी तोंड सुद्धा धुवायचं नाही, अर्थ चाड जेवे न भ्यावे संसारा. एवढं नाम हे श्रेष्ठ आहे. त्या नामाने प्रल्हादाला तारलेला आहे. हनुमंतराय सुषेण वैद्यराजाला बोलतात, तो श्रीराम प्रत्यक्ष सता, तुझा विमान झाला व्रता, चरणी ठेवण्या माता चरण तीर्था मागावे. अरे एवढं नामाचं महत्व आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी नाही देखीला. महाराज नामाशिवाय या कलियुगात दुसरं काही नाही बरं का. नाही काय सांगितलं या कलियुगामध्ये? भागवतामध्ये श्लोक दिलेला आहे महाराज एक, यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम कलोहो लभते कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. महाराज कीर्तन करा म्हणले, पण कीर्तन करणं एक सोपं आहे का हो? 50,000 रुपये लागायले. पकवाजावाला 1,500 घ्यायलाय, चालीवाला 2,000 घ्यायलाय, महाराज 50,000 घ्यायलाय. मग कीर्तन कोणतं करा म्हणले? कलियुगात नाम संकीर्तन साधन पय सोपे. एवढं नाम असणारं सोपं आहे. त्या नामापेक्षा देव तुझ्या जवळ आहे. चरण तीर्थ घे. तीर्था समवेत औषधी, घाली घालिता त्रिशुद्धी, सौमित्र उठे न सत्व बुद्धी, युक्ती साधी हे माझी. तीर्थ घे, औषधीमध्ये मिश्रण कर आणि लक्ष्मणाच्या बेळामध्ये वत. एवढी आयडिया माझी ऐक.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की सांगण्यासाठी देवोपात थांबतील आणि वाचण्यासाठी आमचे रामायण चालक रावसाहेब शिंदे ही सेवा करतील. चार वाव्या राहिलेल्या आहेत आणि वेळेत सगळं कारण मगा संपलं असतं पण भोजनाला आणि खरंच ऊन बी होतं. आता थोडं शिरवाळ पडलंय. कोणी राहिलं असलं तर आणखी चारच राहिल्यात. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान. चला बाहेर कोणी बसले असले तर अक्षदा आता आपला लक्ष्मण जागा करायचा आहे आणि इकडे तिकडे बसले सर्वांनी मंदिरात येण्याची कृपा करावी. ऐकोनी कपीचे वचन संतोषला सुशेन म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करो. श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी. महाराज हनुमंतरायाचं प्रबोधन पटल्या गेलं कारण कोणाला नाही पटणार हो मारुतीचं. सुषेण वैद्यराजाला गोष्ट पटले आणि झालेली चूक लक्षात आली. माणसानं जरी चूक केली तरी हरकत नाही पण चूक झालेली माणसाला कळावा आणि त्याचा पश्चाताप करावा. पाप लागत नाही पण चूक करून बी काही माणसं आपल्याच्यात झालीच नाही उगा काही बोलू नका उगा काही म्हणू नका. महाराज तसं जमत नसतं. हा सुषेण वैद्यराजाला आपली चूक कळाले आणि म्हणले देवा मला असणार माफ करा. मरकटने सर्वता वा वा श्यामा करणे रघुनाथा चरणी ठेवणी माता चरण तीर्थ घेतले. चूक झाली रे देवा आता नाही होणार बरं का. आम्ही रामायण ऐकलंय आता मी माझं असं कधीच म्हणणार नाही बरं का. माझं काम आहे एवढं काम मी करणार आहे पण मी केलंय असं आजपासून मी कधी म्हणणार नाही. जे झालंय ते देवाच्या कृपेनं झालंय. माझ्याच्यानी काही झालं नाही. हे पाय त्यांनी दिले आमच्या बाप्पानं भगवत सांगितलं त्या देवानं उपेंद्र जर काढून घेतला तर काही पर्याय नसतो. म्हणून देवा चूक झाली माझ्याकडून माफ करा. चरण तीर्थ असणार मला द्या असं म्हटले. प्रभूचं चरण तीर्थ घेतलं. आवसिदी तीर्थ समवेत घाई पीडिता समस्त सोमित्र झाला सवचित्त श्री रघुनाथ परसादी. महाराज असणार ती औषधी घेतली. औषधी असणारी प्रभू रामचंद्राचं चरण तीर्थ त्याच्यामध्ये मिसळलं. लक्ष्मणाला जिथे आघात झाला होता त्या आघातावर असणारं त्या ठिकाणी ते टाकलेलं आहे. लक्ष्मण अजून उठला नाही. पुढच्या ववीत उठणार आहे. फक्त आता त्याने असा झटका मारलाय. फक्त असा झटका मारला. सावध असणारा लक्ष्मण झाला. आता लक्ष्मण पुढच्या ववीमध्ये उठणार आहे. तीर्थ परोक्षता शरीर सत्वर उठिला सोमित्र बाप कृपाळू रघुवीर वानर भार हरिखला. लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं भोजन केलेलं आहे बरं का. म्हणून सगळ्यांनी जेवण करून जा. गावकऱ्यांचे धन्यवाद. लक्ष्मण या ठिकाणी होताना तीर्थ घेतलं. तीर्थ घेतल्याबरोबर लक्ष्मण असणारा त्या ठिकाणी उठून उभा राहिला. सगळ्यांना आनंद झाला आणि एकाच जय जयकार केला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान
की जय. वाचा वाचा तर वाचा चला. राम नामे भुभुकार करता